हॅलो, नागोसे साहेब बोलता का? हो विलास कांबळे बोलतो GI न्यूज मधनं. हो सर बोला. माझ्याकडे बातमी आलेली आहे आपल्या फेडरेशनच्या संदर्भामध्ये. हो आपल्या फेडरेशन मध्ये 2 ते 2.5 किलो हां धान जे आहे हां ते शेतकऱ्यांच्या याच्यातून कमी केल्या जाते अशा प्रकारची तक्रार आहे. नाही तर असं तर नाही. माझ्याकडे तक्रार आहे, रेकॉर्डिंग्स आहेत, म्हणून मी तुम्हाला शहानिशा करायसाठी फोन केला अच्छा की एका क्विंटलच्या मागे 2 ते 2.5 किलो धान कमी केल्या जाते, जेव्हा की आपलं फेडरेशन हे शासनाच्या अधिपत्याखाली चालते, बरोबर ना? हो आणि त्याच्यानंतर 2 ते 2.5 किलो जर हे धान कमी होत असेल हं. तर एवढं मोठं धान जे कमी होतं याचं आपण काय करतो, कुठे विल्हेवाट लावतो? नाही पण कमी होतच नाही ना आपल्याला, कारण की आपण हे करतो ना, आपण उचल करते तेव्हा भरपूर वेळ लागते आपल्याला. अच्छा, हो बर. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा आहे बोल. की ज्याने आपण फेडरेशनने त्यांचं धान खरेदी करून साधारणतः 2 ते 3 महिन्याचा कालावधी झाला आहे, हो त्यांना अजूनपर्यंत चुकारा, ज्याला आपण पैसे म्हणतो, मोबदला, हो आपल्या 2 टप्प्यामध्ये पेमेंट झालेले आहेत. बरं, हो तिसरा टप्पा आता पाठवलेला आहे आपण. त्यांचं एक काही 4-5 शेतकरी आहेत ज्यांचे 2 महिन्यापासून आपण धान खरेदी केले परंतु त्यांना चुकारा दिलेला नाही. तुकारे आपण येथून नाही देत आपण. हो, जिथून कुठून देत असतात? हो, चेकनीच पेमेंट करतो ना आपण त्यांना. नाही नाही चेकनी नाही, डायरेक्ट डीबीटी पद्धतीने, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने करतो, त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो. हो तर त्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यापासून ते पैसे जमा, धान खरेदी झाला तुम्ही केला, परंतु चुकारा त्यांना म्हणजे त्यांच्या डीबीटी मध्ये अकाउंटमध्ये पैसे काही डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असे कोणते असेल बहुतेक आहेत 4-5 शेतकरी आहेत, माझ्याकडे नावं आहेत त्यांचे. नाव असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकतो मी. अच्छा, कधी कोणाचा एखादी अकाउंट नंबर वगैरे चुकला असेल तर त्याला मग मॉडिफाय हो असं वगैरे होऊ शकते. हो, मी बातमी लावतोय ते, त्याच्या आधी म्हटलं तुमच्याशी एक शहानिशा करून टाकावं म्हणजे क्लिअर होऊन जातं, नाही का? एकच बाजू ऐकल्याने जमणार नाही ना. हो, कोणते असे शेतकरी म्हणजे ज्याच्यापासून नाही का आपल्याला म्हणजे त्यांचे पेमेंट थांबलेले आहे. तुम्ही कुठल्या पोस्टवरती काम करता तिथे? नागो सर, मी इथे सचिव आहे. सचिव. आणि हे चरण सिंग अरोरा कोण आहेत? अध्यक्ष साहेब आहेत आमचे. बर, 1 मिनिट चालू ठेवा तुम्ही. हो, एक आहे राजेश्वर भिवणकर. राजेश्वर भिवणकर, त्यांचा पुष्कळ मागवून नंबर होता. 1 महिना झाला त्यांना पेमेंट नाही मिळत. 17 क्विंटल आपण धान्य खरेदी केलेलं आहे. हो, सुरेंद्र भिवणकर. हो. रामेश्वर तलमले. रामेश्वरजी तलमध्ये. हो. सीताबाई धोटे, 2 महिने झाले. दीपाबाई धोटे नाही, सीताबाई. हा. संतोष भांडारकर, 2 महिने झाले. हो, संतोष भांडारकरचं पेमेंट आलंय ना. संतोष भांडारकरजीचं पेमेंट आलेलं आहे. नाही, 2 महिने झाले पेमेंट नाही आलं. नाही का, बघून गेला का मग? राजकुमार तासकर. हो. मनोहर मस्के. असे अनेक लोक आहेत ज्यांची लिस्टच आहे माझ्याकडे. आपल्याकडे कसं आहे, 1 ते 15. नाही, बाकीचं उत्तर नका देऊ. मी जे प्रश्न त्याचंच उत्तर द्यायचं तुम्ही. बाकी उत्तर देऊच नका मला. तुम्ही मला नावं मागितले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला नावं दिली ना. हा, यांचे तुम्ही म्हटलं की असं झालंच नाहीये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही मला, असं होतच नाही, असं झालंच नाही. आणि त्याचे सुद्धा सबळ पुरावे नागोशी साहेब माझ्याकडे. मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय की नाही, ते समजून चला की पुरावी नाही बोलत, पुराव्यानिशी बोलतोय. लक्षात. हे चुकीचं आहे नागोशी साहेब. आपण असं वागणूक करू तर कसं जमेल सांगा मला तुम्ही? गरीबाचं धान्य खाऊन काय आपलं पोट भरणार आहे किंवा आपला परिवार मोठा होणार आहे का? तुम्ही सचिव आहात, फेडरेशनचं काम करता, फेडरेशन बदनाम होईल, फेडरेशनमुळे पक्ष बदनाम होईल, सरकार बदनाम होईल, विनाकारण तुमच्यावरती एलिगेशन लागतील नागोशी साहेब. आपणही माणसं आहोत, ज्यांचं धान्य खरेदी करतो तेही माणसंच आहेत. बोलून घेतो अध्यक्ष साहेबांसोबत मी त्याबद्दल. चुकीचं आहे. मी आज बातमी लावतोय ते, त्याचं मला एक तर तोंडी किंवा लेखी उत्तर लागेल, मला स्पष्टीकरण. बरं, ठीक आहे. आणि याच्यानंतर याचा असा प्रकार होणार नाही, याची दक्षता घ्या. बरोबर.
ठीक आहे, बोलून घ्या तुम्ही त्यांच्यासोबत. बोला त्यांच्यासोबत. मी त्यांना फोन केला, त्यांनी माझा फोन उचलला नाही. बातमीमध्ये मी हेच टाकणार आहे की चरणजीत सिंग अरोरांना फोन केला असता फेडरेशनचे अध्यक्ष यांनी फोन उचलला नाही, म्हणजे दाल में कुछ काला है. ठीक आहे. हो. हॅलो हॅलो, हा कोण? दीपक धोटे, विलास कांबळे बोलतो. हा सर नमस्कार. कुठे आहात तुम्ही? हा नमस्कार जी, नमस्कार. नमस्कार. कुठे आहात तुम्ही? सर मी शेतावरती आहे. बरं, तुम्ही जे मला लिस्ट पाठवली होती हो ज्यांना अजूनपर्यंत तुकारा मिळाला नाही, हो ते मागच्या वेळेस त्यांनी तुमचा जसा फोन गेला हा हा बिलकुल दुसऱ्या दिवशी पासून अकाउंटला पैसा जमा झाला जी. आपले जे पीडित लोक होते ज्यांचं धान खरेदी करून सुद्धा त्यांना हा, जी, बिलकुल तुकारा बिलकुल मिळाला, त्या लोकांना न्याय मिळाला का? मिळाला. एक नंबर. दुसऱ्याच दिवशी पैसे जमा झाले. तुमचा फोन येताबरोबर मी तुम्हाला सांगणार होतो. चला, धन्यवाद. आपल्याला हीच धन्यवाद. अपेक्षा आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जा तिकडे. गरिबांची हो, आणि हो. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. हो जी जी, खूपच खूपच चांगली गोष्ट झाली जी, पैसे भेटले तर. चला, ठीक आहे, धन्यवाद. हो नमस्कार जी. नमस्कार. हा येतो मी, मिळतो तुम्हाला उमरेडला. या 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 या. हो.